शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जो काही खरीप पीक विमा होता तो लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे व किती होणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती सांगणार आहे। पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जे काही आपले नुकसान झाले तेव्हापासून आतापर्यंत खूप साऱ्या अडचणी आल्या व पीक विमा कंपन्या खूप साऱ्या जे काही अडचणी दाखवत होत्या व त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर नव्हता होत। तर शेतकरी मित्रांनो आता पीक विमा मंजूर बी झालाय आणि राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण होणार आहे। 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे पाहायला मिळू शकतात, नाहीतर तुम्हाला काही कालावधी लागू शकतो। कारण की शेतकरी मित्रांनो आता जे काही पीक विमा कंपन्यांना रक्कम मोजावी लागत होती ती म्हणजे की 1390 कोटी रुपये ही आता पीक विमा कंपन्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणे हे बंधनकारक करण्यात आले व त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने पीक विमा कंपन्यांना 1250 कोटी अशी रक्कम जमापी करण्यात आलेली आहे। म्हणजे की आता लवकरात लवकर जे काही शेतकरी पात्र असणार आहेत पीक विम्यासाठी ते शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। पण शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही KYC पूर्ण नसाल तर KYC करून घ्या, जेणेकरून पीक विमा असो नमो शेतकरी असो बऱ्याचशा योजनेसाठी KYC पूर्ण लागत आहे, बंधनकारक करण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येक योजनेसाठी KYC केली नसेल तर KYC करून घ्या। काय नाही तुमचे 10 ते 15 मिनिटांमध्ये KYC होऊन जाते। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 15,000 म्हणजे की 32,500 रुपये अशा प्रकारे ते 12,500 पर्यंत पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो 2 टप्प्यामध्ये का तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमची शेती फळबाग होती, जिरायती होती, बागायती होती, यामध्ये तुमची शेती मोडली त्यामध्ये त्या शेतीचे नुकसान झाले ते पीक कोणते होते, कापूस होते, सोयाबीन होते, इतर कोणते पीक होते त्या संपूर्ण पिकाची जी काही वैयक्तिक क्लेम असो, फर्जी क्लेम असो किंवा जे जिल्हे मंजूर असो समधी जात पडताळ केल्यानंतर आता पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, योग्य ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे। तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे पडू शकतात, तुम्ही थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही। व तसेच तुमचे नातेवाईक किंवा पाहुणे कोणी पीक विमा मंजूर असन पण अद्याप पडला असन व चिंतित असतान तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।